नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे अंजलीस किचन अँड व्लॉगमध्ये. तर आज आम्ही मी काढलेलं आहे किचन आवरायला, जे थोडंसं घाण झालं. मग थोडंसंच झालं, जास्त नव्हतं झालं. 1 महिन्यापूर्वी आम्ही जाऊबाईने मी ना याला धुवून काढलं होतं आमच्या किचनमध्ये. पण काही जरा धूळ झाली, बरंच थोडंसं घाण झालं. तर म्हणलं चला आज काही काम नव्हतं तर आपण किचन आवरायला काढूया. तर मी काय केलं, पहिले सुरुवातीला सगळे डबे मी खाली काढून घेतले आणि त्याला झाडझूड केली आणि वल्ल्या कपड्याने ना त्याला पुसून घेतले. 1 महिन्यापूर्वी आम्ही दोघीने त्याला धुवून काढलं होतं. काही एवढं घाण नव्हतं, पण थोडीशी धूळ होती, तर मी ना त्याला पुसून काढलं. ते सगळं झालं तर आमच्या साईडची मांडी होती ना, त्याच्यावरचे डबे घाण झालते बरं का. त्याच्यामुळे तर मी खास किचन आवरायला काढलं होतं. मग ते डबे मी खाली घेतले, सगळं सामान मी खाली घेतलं आणि ती ना मांडणी ना ती घासून काढली आणि पुसून काढली. तिला धुवायची गरज नव्हती, ती काही एवढी घाण नव्हती झाली, पण मग थोडीफार होती तर मी घासून काढली आणि त्याला ना चांगली पुसून पण काढली. आणि म्हणजे वल्ल्या कपड्याने पुसून काढली. मग नंतर ना कोरड्या कपड्याने त्याला चांगलं मी पुसून काढली व्यवस्थित, नाही का. पुसून काढून ना साईडला ठेवली. मग बेसिंगचं खालचं आहे ना, तिथं आमच्या साईडलाच बेसिंग आहे, तिथलं मी घासून काढलं. जे ना म्हणजे बेसिंगच्या खालचं थोडं पाणी पडतं बेसिंगचं, तर थोडंसं ते त्याची फरशीना लय घाण होती, लयच घाण झालती तिथं. मग ते मी घासलं तर वल्ल्या कपड्याने ना चांगलं पुसून काढलं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि ते मांडणी खालचं पण थोडंसं घाण झालं, तिथं पण घासलं आणि तिथलं पण मी चांगलं असं व्यवस्थित ना पुसून काढलं होतं. कारण की म्हणजे बरंच ते दोन्ही जागा आहे ना जास्तच घाण झालं, म्हणून टाईम लागला होता मला लय. तिथं मी घासून काढलं आणि व्यवस्थित ना मांडणी लावून दिली. ती आमच्या ना भीतीमध्ये खिळे घुसतच नाही, तर आम्ही काय करते, आम्ही ते कडप्पा आहे ना वरती तिथं दोरी बांधते आणि ती मांडणी चांगली फिट होऊन जाते खालून पण व्यवस्थित. त्याला 1-2 फरशी लावली काही व्यवस्थित ती बसून जाते. मग मी दोन्ही काम करून घेतले. आणि काही बर्ननेमुळे मी ते राडा काढला ना, त्या बरण्या मी चांगला स्वच्छ घासून घेतलं. तुम्ही बघू शकता, काही भांडे पण होते, काही बरण्या पण होतं, जे मला ना लय धूळ दिसल्या होत्या. तर मी स्वच्छ या दोन्ही गोष्टी ना मी घासून घेतल्या, तुम्ही बघू शकता. मग काय घेतलं, पुसून काढलं. तर लोक ना माझे भांडे घासूस तर ना ते ना दोन्ही मांडण्या सुकल्या होत्या, म्हणजे वाळून गेल्या. मग काही पाणी बिणी नव्हतं त्याच्यावर, तर मी ना पेपर टाकून घेतले त्याच्यावर. एक याच्यावर टाकून घेतले आणि दुसऱ्या याच्यावर पण मी टाकून घेतले. तुम्ही बघू शकता, दोन्ही याच्यावर मी टाकून घेतले पेपर. हे ना आम्हाला विकत आणायची गरज नाही बरं का. रद्दी आमच्या आजीबाई नाही का पेपर वाचितात, तर आम्हाला घरात आणायची नाही रद्दी. आमच्या घरात बरेच पेपर उरतात, तर जे मी याला वापरून टाकले. तर मी ना व्यवस्थित सगळं सामान मी ना बरण्याने भरलं. जे पोहे, साबुदाणा, रवा, मिरची पावडर, अजून आपलं हे तांदूळ, तुपाचा डब्बा, व्यवस्थित मी पूर्ण सामान ना मी लावून ठेवलं. काही डाळी असतात आपल्या, मसूर, मूग, हरभऱ्याची, याची सगळे व्यवस्थित मी ना लावून दिले. ते बघ, तुम्ही बघू शकता. आणि काढले डबे पण मी व्यवस्थित लावून दिले. त्याच्यामध्ये म्हणजे असं काही बरंच सामान असतं आपल्याला, मुलांचं खायला प्यायचं, काही कुरड्याचं, बरेच पीठ वगैरे, जे मी व्यवस्थित जेणेकरून मी लावून घेतलं. तुम्ही हे बघू शकतात. मग नाही का काय केलं, किचनला वरती गेले आणि खिडकी ना घाण झालती, त्याला खिडकीला काच येतं, ती घाण होती. म्हणजे जेणेकरून त्याला चांगली स्वच्छ धुवायला लागती. हप्त्यातून त्याला काढावंच लागतं त्या किचनला. तर आम्ही काढलं होतं. मी मागच्याच म्हणजे 2 दिवसापूर्वी मी ते काढलं होतं. ते काही ते एवढं घाण नव्हतं झालं, म्हणून मी नुसतं खिडकीवर झाडू बिडू मारला आणि व्यवस्थित ना पूर्ण असं व्यवस्थित झाडून झूड करून घेतली होती त्याची. मग किचनच गॅस बीस आणि खिडकीचे जे असतं ना आपलं कडप्पा, ते घासून घेतला. चांगलं किचन घासून घेतलं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि ना पूर्ण मी धुवून काढलं. आणि मिक्सरना मी घासून आणि पुसून काढते बरं का, धुत नाही, फक्त घासते आणि पुसून काढते बरं का. म्हणजे जेणेकरून पाणी नाही जाणार. पण मिक्सर मी घासते आणि पुसून काढलं होतं. पूर्ण किचन वाटतं ना मी क्लीन करून घेतलं होतं, पूर्ण पुसून काढलं होतं. आणि मध्येच पाऊस आला आहे बघा, तुम्ही बघू शकता. पावसाची चालू होती बुरबुर. पण आपल्याला काय करायचं आहे, पावसाचे आपलं काम तर आपण चालू करूनच राहून द्या. तर मग सगळं ना मी ते आवरलं ना. किचनच्या खालचं जरा हे आपलं गॅस टाकी ते ठेवतो ना आपण, त्याच्याच्या साईडचं आहे ना बरंच घाण झालं, जेणे मग पसारा काढला मी त्याचा तिथला आणि ते चांगलं स्वच्छ करून घेतलं, घासून घेतलं. तुम्ही हे बघू शकतात, पसारा राडा काढून ना तुम्ही तिथलं घासून घेतलं पूर्ण. आणि बघू शकता तुम्ही, पूर्ण व्यवस्थित मी धुवून घेतलं आणि पुसून घेतलं. मग तिथले काही इकडले पण भांडे लावून घेतले होते मी पूर्ण. डबे व्यवस्थित मी ठेवून दिले. ते पिठाचे काही डबे कुरड्या ते भरून ठेवून दिले त्या डब्याने. आणि ते पण म्हणजे त्याचं पाणी पण चांगलं निथळलं होतं, सगळं सुकलं होतं. तर त्याचे डबे पण मी लावून घेतले होते पेपर टाकून. मला ना कॅमेरा धरायलाच कोणी नव्हतं पुढं, तर मी लांबच माझा फोन होता. मग लांबूनच मी ना
पूर्ण शूट केलं तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.